अहो मी असं खोटं वागून अन्नपूर्णा आजींसमोर जायची हिम्मतच कशी करू? नाही, माझ्याच्याने नाही होणार हो. मी नाही फसवू शकत आजींना. कमळे, तू आईला अजिबात फसवत नाहीयेस, उलट तिला वाचवतेस. तुला माहिती आहे मी कामात किती बिझी असतो ते. हा सगळा कारभार जर अनिकाकडे गेला तर माझी आत्या कामिनी आणि अनिकाची आई रागिणी यांच्याकडे सगळं राज्य जाईल बाळा. आणि मग ती लोक माझ्या आई बाबांची कशी काळजी घेतील हे मी तुला सांगायची गरज नाही कमळे. माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर. इनफॅक्ट माझ्या घरात असणाऱ्या कोणावरच माझा विश्वास नाहीये कमळे. पण माझ्या आईला वाचवण्यासाठी मुलगा म्हणून हाच एक टोकाचा मार्ग माझ्या समोर आहे. काका, अन्नपूर्णा आजींसाठी मी काय बी करायला तयार आहे. खरं हे करायला माझं मन धजावत नाही. काका, मी नाही करू शकत आहे. अहो मी गावाकडनं आलेली साधी मुलगी आहे. मी तुमच्या मुलीची जागा कशी काय घेऊ? ह्यो हक्क कसा काय दाखवू? नाही काका, मी असं नाही करू शकत. कमळे, तू हॉस्पिटलमध्ये असताना मला वडिलांचा दर्जा दिला होतास. त्याच नात्याने मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो की माझ्या आईला वाचव कमळे. काका, अहो काय करताय तुम्ही? कमळे, तू आईशी खोटं बोलशील किंवा आईला फसवशील याची काळजी वाटेल ना तुला. मला मान्य आहे, पण कमळे, आई बरी झाल्यानंतर मी तिला सगळं खरं खरं सांगेन की तू तिच्यासाठी तुझ्या तत्वांना कसं बाजूला ठेवलंस ते. मग आईला तुझा राग नाही येणार, उलट अभिमान वाटेल कमळे. पण या सगळ्या आधी आईला वाचवणं गरजेचं आहे कमळे. बोल, होशील माझी मुलगी? बनशील अन्नपूर्णा महाजनची मोठी नात? कमळे, अगं ज्या आजींनी आपण इथं मुंबईत आल्यावर आपल्याला आधार दिला त्यांच्यासाठी आपण एवढं करू शकतोय की ग? ठीक आहे, मी अन्नपूर्णा आजींची मोठी नात व्हायला तयार आहे. कमळे, पण तू अन्नपूर्णा महाजनची मोठी नात आहेस हे सगळ्यांसमोर सिद्ध करणं इतकं सोपं नाही आहे. मी सांगतो तसं करा. हे बघ, काका, गौरी मावशीचा मला फोटो बघायला मिळेल का? कामिनी आणि रागिणीने गौरीचे सगळे फोटो जाळले का? कमळे, मला माझ्या मुलीपर्यंत पोचायचंय, पण किती अडचणी येत आहेत बघ ना मार्गात. पण सगळ्यात आधी आईला बरं करायचंय. काका, आता तुम्ही नका काळजी करू. तुम्ही अन्नपूर्णा आजींसाठी मला जीव द्यायला सांगितलं तरी बी मी तयार आहे.